सोलापूर ते मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी देवेंद्र फडणवीस येत्या 15 ऑक्टोबर रोजी मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ। भाजपचे आमदार देवेंद्र कोठेंची माहिती। रंकाळ्याचं सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच। आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य। फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याच्याही दिल्या सूचना। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा मेळावा। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ। यावेळेस मोठ्या संख्येने सिल्लोड मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित। वादग्रस्त वक्तव्यानंतर जगतापांना राष्ट्रवादीकडून नोटीस। अजित पवारांशी सविस्तर बोलू। पक्षाच्या नोटीसनंतर संग्राम जगतापांचा बोलण्यास नकार। बाजारपेठांमध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ। बुलढाण्याच्या खामगावात चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद। चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी। विरार रेल्वे स्थानकाजवळ विद्युत पुरवठा बंद। डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम। लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम। रेल्वे प्रवाशांना मनस्ताप। सातपूरमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयामध्ये सापडलं भुयार। कार्यालयामध्ये भुयार सापडल्यानं खळबळ। भुयारामध्ये अनधिकृत कामं सुरू असल्याचा संशय। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये वाद मिटवण्यासाठी बोलावत 10 जणांनी केला हल्ला। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। रुग्णालयाच्या बाहेर तणावाचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।